नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतिकांत मोरे, श्री तारकेश्वर माध्यमिक विद्यालय पाबळवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आज आपण 2.2 नवीचं जे काही धडा आहे हेलन केलर आणि ॲने सुलिव्हन. ओके, तर यांच्या हेलन केलरच्या आयुष्यावर जो डिपेंड आहे, जो त्यांच्या आयुष्यात नेमके चेंजेस कसे घडत गेले हे सांगणारा धडा आहे. ॲक्च्युली वी हॅव डन 3 पार्ट्स. पहिले 3 पार्ट्स आपण कंप्लीट केलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण चॅप्टर संपवलेला आहे. ठीक आहे, म्हणजे वॉर्मिंग अप प्लस तुमचे जे पुढचे काही 3 पार्ट झाले त्याच्यामध्ये आपण पूर्ण धडा संपवलेला आहे. सो लेट स्टार्ट विथ पार्ट नंबर 4 वेअर वी विल सी इंग्लिश वर्कशॉप. म्हणजे त्या धड्यावर आधारित असणारे जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपल्याला आता या पार्टमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे. आणि आपण प्रत्येक पार्ट संपल्यानंतर याच्यामध्ये येणारं ग्रामरसुद्धा घेतलेलं आहे. ओके, सो लेट स्टार्ट विथ इंग्लिश वर्कशॉप. द फर्स्ट क्वेश्चन इज से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे तुम्हाला फक्त चूक की बरोबर हे फक्त काय करायचं सांगायचं. ठीक आहे. द फर्स्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डे इन हेलन केलर्स लाईफ वॉज वेन हर टीचर केम टू हर. म्हणजे हेलन केलरच्या मते तिच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस तोच आहे की ज्या दिवशी तिच्या शिक्षिका मीन्स ॲने मॅन्सफिल्ड सुलिव्हन ज्यावेळेस भेटल्या तो आहे. डेफिनेटली ती म्हणतेच. ठीक आहे. ओके, तर पहिलं स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. नेक्स्ट स्टेटमेंट इज वेन यंग हेलन स्ट्रेच्ड आउट. बघा, वेन यंग हेलन स्ट्रेच्ड आउट हर हँड हर मदर टुक इट. आईनं तिचे हँड घेतली तर नाही, तर त्यावेळेस कोण आल्या होत्या, मॅडम आल्या होत्या. सो दिस स्टेटमेंट इज रॉंग. नाव कम टू द थर्ड वन. यंग हेलन लर्न टू स्पेल मेनी वर्ड्स विदाऊट अंडरस्टँडिंग देम. म्हणजे त्यांना न समजता ती लिहित होती. सुरुवातीला तर तिला कळतच नव्हतं की आपण काय लिहितोय, तो फक्त फिंगर प्ले आहे म्हणून ती करत होती. ठीक आहे. सो विदाऊट अंडरस्टँडिंग. ओके, अनकॉम्प्रेहेंड शब्द वापरलाय बघा, अनाकलनीय गोष्टी होत्या तिच्यासाठी त्या. नेक्स्ट इज वन डे यंग हेलन अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. एक दिवस तिला लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीला काय आहे, स्वतःचं नाव आहे. दिस इज ऑल्सो ट्रू स्टेटमेंट. यंग हेलन डिड नॉट ट्राय टू पुट द पीसेस ऑफ द डॉल टुगेदर. ज्यावेळेस ती हनीसक्कलच्या त्या ह्याच्यातून घरी आली होती, वेल हाऊसकडून ज्यावेळेस घराकडे येत होती त्यावेळेस तिला पश्चाताप झाला होता. पहा, ठीक आहे. तर तिनं ते जे पीसेस होते, जी बाहुली तिनं तोडली होती, तर तिचे तुकडे तिनं काय केलं, इथं म्हणताय की डिड नॉट ट्राय टू पुट पीसेस ऑफ द डॉल टुगेदर. म्हणजे तिनं एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला नाही. तर तिनं तो प्रयत्न केला होता पण तो निष्फळ प्रयत्न होता. ठीक आहे. म्हणजे हे स्टेटमेंट कसं असणार आहे, रॉंग असणार आहे. ठीक आहे. म्हणजे इथं म्हणते की केला नव्हता पण केला होता हे आपल्याला माहिती, म्हणून हे स्टेटमेंट रॉंग. ठीक आहे. नेक्स्ट बघा कुठलं सांगितलं आहे तुम्हाला. नेक्स्ट स्टेटमेंट आहे तुमचं 5th वन. यंग हेलन फेल्ट सॉरी दॅट शी हॅड ब्रोकन द डॉल. तिला वाईट वाटलं की आपण डॉल काय केली, ब्रेक केली. म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. ओके, सो दोज आर द आन्सर्स. ओके, सो लेट्स कम टू द नेक्स्ट पेज. ओके, लिसन केअरफुली अँड क्लासिफाय द फॉलोइंग इंटू वन अँड मेनी. तुम्हाला फक्त दिलेले शब्द वन, मेनी, सिंग्युलर, प्ल्युरल अशामध्ये काय करायचे, फक्त घ्यायचे. ठीक आहे. सो आपण पाहूयात. पहिला आहे डे. डे कसा आहे, सिंग्युलर आहे. ओके, कॉन्ट्रास्ट हा जो आहे तो बघा इथं यस लागलेले, म्हणजे हा काय झाला, प्ल्युरल झाला, म्हणजे मेनीमध्ये आला. टीचर एकच आहे. पुन्हा लाईव्ज यस लागलं आहे, अनेक वचनी झाला. पुढं मंथ्स आलं आहे, अनेक वचनी झाला. इयर्स आलं आहे, अनेक वचनी. आफ्टरनून एक वचनी. पोर्च एक वचनी. सायन्स हे सुद्धा अनेक वचनी आहे. फेस एक वचनी. फिंगर्स अनेक वचनी आहे. नंतर लिव्ज हा सुद्धा अनेक वचनी आहे. ब्लॉझम्स अनेक वचनी आहे. अँगर एक वचनी आहे. बिटरनेस हा कसा यायला पाहिजे, बिटरनेस हा सुद्धा शब्द कसा यायला पाहिजे, तुमचा एक वचनातच यायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढं आलेला आहे तुमचा विक्स. ओके, सॉरी, बिटरनेसला आपण सर्कल करूयात. विक्स आठवडे, म्हणजे हा सुद्धा शब्द कशात जाणार, तुमचं 100% अनेक वचनात जाणार. नंतर स्ट्रगल, ओके, एक वचनच आहे. शिप एक वचनच आहे. आणि पुन्हा डार्कनेस हा सुद्धा एक वचन आहे. म्हणजे एक वचनी असणारे शब्द जर तुम्ही बघितले तर तुम्हाला जे सर्कल केलेले जेवढे शब्द आहेत ते सगळे शब्द कसे आहेत, एक वचनातले शब्द आहेत. ठीक आहे. जेवढे सर्कल केले तेवढे सगळे शब्द आपले कशातले आहेत, एक वचनातले आहेत. ओके, आय होप की जे सर्कल केले ते तुम्ही इथं लिहाल आणि जे राहिलेले आहेत ते कुठे लिहाल, मेनीमध्ये लिहाल. ओके, लेट्स कम टू द नेक्स्ट. यस यस लागलं की ते अनेक वचनी असतं बहुतांशी वेळा. ओके, नाव कम टू द थर्ड क्वेश्चन. दिस नॅरेटिव्ह इज रिटन इन द फर्स्ट पर्सन युजिंग आय.
यू नो दॅट देर आर 3 टाईप्स ऑफ पर्सन्स. ओके, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. आपल्याला माहिती आहे फर्स्ट पर्सन म्हणजे आय आणि वी हे दोघं येतात. सेकंड पर्सनमध्ये यू आणि अनेक वचनातसुद्धा काय येतो यू. आणि थर्ड पर्सनमध्ये येतं ही, शी आणि इट. आणि तेच अनेक वचनामध्ये येतं दे. असे 3 पर्सन आपण काय करत असतो नॅरेशनमध्ये वापरत असतो. ओके, सो हे जे दिलं आहे तुम्हाला ते कशात दिलेलं आहे फर्स्ट पर्सनमध्ये दिलेलं आहे. युझिंग आय म्हणजे आय हा सब्जेक्ट वापरलेला आहे. राईट द फॉलोइंग युझिंग हेलन केलर ऑर यंग हेलन ॲप्रोप्रिएटली इन प्लेस ऑफ आय मेकिंग अदर नेसेसरी चेंजेस इन द सेंटेन्स. म्हणजे आयच्या ऐवजी तुम्हाला हेलन केलर म्हणजे ती. ओके, आता आपल्यासाठी हेलन केलर काय होईल तृतीय पुरुषी होईल, थर्ड पर्सन होईल. म्हणून आपल्याला तिथं जिथं आय दिसतं ते तुम्हाला यंग हेलन किंवा हेलन केलर वापरायचं आहे. पण लक्षात घ्या की पुढंसुद्धा तिच्याशी रिलेटेड जे काही प्रोनाऊन्स आहेत तिथंसुद्धा तुम्हाला काय करावं लागणार चेंजेस करावं लागणार. जसं पहिले एक्झाम्पल बघूयात आपण आता. आय डिड नॉट नो व्हॉट द फ्युचर हॅल्ड ऑफ मार्वल ऑर सरप्राईज फॉर मी. आता बघा हेलनसाठी 2 शब्द आले तिथं. पहिला आला आहे आयसाठी तर आपण काय घेणार आहेत हेलन केलर घेणार आहेत किंवा यंग हेलन घेणार आहेत. म्हणजे हा आय निघणार आणि इथं काय येणार फक्त तर इथं येणार यंग हेलन. ठीक आहे, यंग हेलन. आणि मीसाठी काय येणार आहे हर येणार आहे. ठीक आहे, ती अशा अर्थानं, कारण तृतीय पुरुषी आपण घेतो हे लक्षात घ्या, त्याची द्वितीय घ्यायची. मग मीसाठी आयसाठी मी घेतलं तसं शीसाठी काय येणार आहे हर. कारण यंग हेलन म्हणजे त्याच्यासाठी सब्जेक्ट कुठला येणार आहे तुमचा प्रोनाऊन जर विचारात घेतलं तर शी, आणि शीची द्वितीय कुठली आहे हर. म्हणून आयच्या ऐवजी फक्त काय घ्याल यंग हेलन, आणि शेवटी जे मी आहे त्याच्याऐवजी काय घ्याल हर घ्याल. ठीक आहे. सो द मॉर्निंग आफ्टर माय टीचर, आता इथं काय घ्यावं लागेल यंग हेलन्स टीचर. ओके, इथं आता काय घ्यावं लागेल बघा वाय. आता इथं कॅपिटल घ्यायची गरज नाही कारण मध्ये आलं यंग हे शब्द. ठीक आहे, सो यंग हेलन्स. आता एच मात्र कसं घेणार कॅपिटल घेणार कारण ते काय आहे प्रॉपर नाव आहे. यंग हेलन्स टीचर, लक्षात घ्या हे ॲपॉस्ट्रॉफी चिन्ह आपल्याला इथं काढावं लागणार आहे. ठीक आहे, सो यंग हेलन्स काय येणार आहे बघा यंग हेलन्स टीचर केम शी लेड मी म्हणजे मला म्हणजे पुन्हा इथं तिला हर घ्यावं लागेल. जिथं मी दिसतं तिथं हर घ्यावं लागणार आहे. हर रूम, मी इन टू हर रूम अँड पुढं काय सांगितलं आहे बघा पुढचा शब्द इथं दिसत नाही थोडंसं काय बघा ते गेट. एक मिनटं आपण पाहूयात. हां, गिव्ह मी अ डॉल. आता इथं पण मीच आलं आहे म्हणून इथं पण अजून काय येणार आहे हर येणार आहे. जिथं मी आलं आहे तिथं हर घ्या आणि जिथं माय आलं आहे आता हे माय काय सांगतं तर कोण, म्हणजे त्या सब्जेक्टला तुम्हाला SES लावून काय करावं लागेल तिथं लिहावं लागेल. ठीक आहे, म्हणून तिथं काय करणार हेलन्स असं लिहिणार. ठीक आहे, हेलन्स टीचर. ओके, नेक्स्ट पहा काय जिथं मी तिथं हर करा. ऑन एंटरिंग द डोअर आय रिमेंबर्ड. आय म्हणजे पुन्हा एकदा काय येणार आहे हेलन. सॉरी, ओके, हेलन रिमेंबर्ड द डॉल आय हॅड ब्रोकन. पुन्हा इथे येणार आहे शी हॅड ब्रोकन. ओके, कारण पुन्हा ह्या सब्जेक्टसाठी आपल्याला काय घ्यावं लागेल प्रोनाऊन. पुन्हा बरंच सब्जेक्ट घ्यायची गरज नाही. एका वाक्यात आपण एकदा सब्जेक्ट घेतला की पुन्हा त्याच्याऐवजी सर्वनाम घ्यावं लागतं प्रोनाऊन. ओके, द प्रोनाऊन इज द वर्ड विच कम्स इन्स्टेड ऑफ नाऊन. देन नेक्स्ट D1 देन माय आईज. माय म्हणजे कोणाचे हेलन्स. ओके, देन हेलन्स आईज फिल्ड विथ टिअर्स फॉर शी रिअलाइज्ड. याच्यासाठी काय येणार आहे शी रिअलाइज वॉट आय हॅड डनच्या ऐवजी वॉट शी हॅड डन अँड फॉर द फर्स्ट टाईम शी फेल्ट. पुढं काय रेपेंटन्स अँड सॉरो. म्हणजे बघा पुढं जिथं जिथं आय आलं आहे तिथं शी हा शब्द लिहिणार आहे तर मी एसची, आणि जिथं सुरुवातीला माय आलं आहे तिथं सब्जेक्ट कोणता आहे तो कळण्यासाठी हेलन्स घ्यावं लागणार आहे. ओके, आय होप की हे 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला फक्त सर्वनाम बदलून काय करायचे आहेत लिहायची आणि ती तुम्ही लिहू शकाल. कम टू द नेक्स्ट. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फ्रेम ॲट लिस्ट 2 रिलेव्हंट क्वेश्चन्स ऑन ईच. जसं तुम्हाला काय केलं आहे एक वाक्य दिले आणि त्या वाक्यावरून तुम्हाला काही विशिष्ट शब्दांपासून काय करायचे काही क्वेश्चन्स बनवायचे. ठीक आहे, तर ते क्वेश्चन्स तुम्हाला कशापासून बनवायचे ते सुद्धा दिलेलं आहे पहा. म्हणजे कोणता शब्द घेऊन बनवायचे. ठीक आहे, म्हणजे WH वर्ड्स आपल्याला इथं दिसत आहेत बघा. हू आहे, वॉट आहे, वेन आहे. ओके, तर याच्यातला हू जो असतो तो सब्जेक्ट शो करतो, वॉट काय दाखवतो तर ऑब्जेक्ट शो करतो, वेन हा टाईम शो करतो. अशा पद्धतीनं बनवायचं. जसं एक वाक्य त्यांना दिलं आहे आय वॉज लाईक दॅट शिप बिफोर माय एज्युकेशन बिगॅन.
तर क्वेश्चन केला काय तयार केला बघा, हू वॉज लाईक दॅट शिप बिफोर हर एज्युकेशन बिगॅन. म्हणजे कोण होती अशी की जिचं एज्युकेशन सुरू होताना ती कशासारखी होती, म्हणजे त्या शिपसारखी होती. तर काय त्याचं उत्तर येणार आहे, आय म्हणजेच काय, हेलेन. ओके. तसे तुम्हाला ह्या खाली दिलेल्या जी काही 5 दिलेत 5, तर त्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन बनवायचा आहे. ठीक आहे. तुम्ही हू न बनवू शकताय, वॉट न किंवा वेन न बनवू शकताय. ओके. वन डे आय वॉज प्लेइंग विथ द न्यू डॉल. वन डे आय वॉज प्लेइंग विथ द न्यू डॉल. आता वन डे म्हटले बघा, वन डे म्हटले म्हणजे एक दिवस, म्हणजे इथं टाईम शो केला आहे. ओके. तर मग क्वेश्चन तुम्ही कशावरून तयार करणार, वेनवरून. बरोबर आहे, वेन ह्या शब्दावरून. म्हणून क्वेश्चन तुमचा काय तयार असेल, काय होईल बघा, वेन आय वॉज प्लेइंग विथ द डॉल. ओके. वेन पुढे तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल, वेन वॉज आय प्लेइंग विथ द डॉल. मग उत्तर येईल तुमचं वन डे. ओके. म्हणजे वेननं जर वाक्य तुम्ही सुरू केलं तर वेन वॉज आय प्लेइंग विथ द डॉल, सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क, असं वाक्य तुमचं वेननं तयार होईल. तेच जर समजा तुम्हाला वॉटनं करायचं असेल तर व्हॉट वॉज आय प्लेइंग, मी काय खेळत होते, विथ द डॉल. ओके. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, उत्तर काढू शकता. आय लर्न्ड ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे. मी त्या दिवशी खूप सारे वर्ड शिकले. काय शिकले, खूप सारे नवीन वर्ड शिकले किंवा ग्रेट मेनी वर्ड्स शिकले, नवीन शब्द शिकले. तर मग क्वेश्चन कसं तयार होईल, व्हॉटनं क्वेश्चन तयार होईल, काय शिकली. ओके. आता या ठिकाणी लर्न्ड आलं आहे म्हणजे हे आहे V2 आहे म्हणजे काय घ्यावं लागेल तुम्हाला, डीड. व्हॉट डीड शी. ओके. आता आयसाठी आपण शी घेऊयात किंवा आय जरी टाकलं तुम्ही तरी काय अडचण नाही. व्हॉट डीड शी, पुढं काय, लर्न दॅट डे. ओके. त्या दिवशी ती काय शिकली, मग उत्तर येईल अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स. ओके. आणि जर दुसरा बनवायचं असेल हून, तर तो हून बनवायचं क्वेश्चन तर खूप सोपं आहे. फक्त काय करायचं, हे आयच्या ऐवजी काय करायचं, हू टाकायचं. हू लर्न अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे. उत्तर येईल तुमचं आय. ओके. हू न बनवायचं म्हणजे फक्त तुम्हाला सब्जेक्ट काढायचं आणि हू वापरायचं. शी ब्रॉट माय हॅट. बघा, तिनं माझी काय केली, हॅट आणली. आता 2 प्रश्न तयार होतील, काय आणलं आणि कोणी आणलं. ठीक आहे. मग जर समजा हू न बनवलं तर हू ब्रॉट माय हॅट, हू न बनला क्वेश्चन. आणि जर तुम्ही व्हॉट न बनवायचं असेल तर काय क्वेश्चन व्हायला पाहिजे, व्हॉट. आता हेल्पिंग वर्ब येणार आहे डीड तुमचं. ठीक आहे, कारण तर ब्रॉट आलेलं आहे V2 असल्यामुळं. व्हॉट डीड शी, आणि पुन्हा ह्या ब्रॉटचं V1 म्हणजे काय आहे, ब्रिंग. ओके. BRING, आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीनं तुमचा क्वेश्चन पहिला पण तयार होईल आणि दुसरा पण तयार होईल. ठीक आहे. आता वेन नाही तर क्वेश्चन तयार होणार नाही, कारण वेळ दाखवत नाही कुठलंच. वी वॉक डाऊन द पाथ टू द वेल हाऊस. ओके. आता वाक्य कसं आलं आहे, वी वॉक डाऊन द पाथ. ओके. आम्ही कुठं चाललो होतो. ओके. मग वेअरनं क्वेश्चन विचारू शकताय, वेअर डीड वी वॉक डाऊन, मग उत्तर येईल द पाथ टू द वेल हाऊस. ओके. म्हणजे वेअर नाही तर तुम्ही क्वेश्चन बनवू शकाल. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा अजून कशानं बनवायचं असेल तर कशानं बनवू शकताय बघा, हूनं पण जमतंय. वी काढून टाका आणि हू टाकून द्या, विषय संपला. ठीक आहे. नेक्स्ट F1, दॅट लिव्हिंग वर्ड अवेकंट माय सॉल. म्हणजे काय बघा, दॅट लिव्हिंग वर्ड यानं सुद्धा काय, व्हॉट थिंक असं म्हणू शकताय किंवा व्हॉट डीड अवेकन माय सोल, कशानं माझ्या आत्म्याला काय केलं, जागृत केलं. तर त्याचं उत्तर येईल दॅट लिव्हिंग वर्ड, त्या शब्दानं. ओके. व्हॉटनं क्वेश्चन विचारू शकताय. किंवा काय जागृत केलं, त्यानं पण उत्तर तुमचं माय सोल हा उत्तर येणार आहे. म्हणजे व्हॉटनं दोन प्रश्न तुम्ही विचारू शकताय. ओके. पहिला काय तयार होईल की व्हॉट अवेकंट आलं म्हणजे डीड येणार आहे. ठीक आहे. व्हॉट डीड माय सोल अवेकन. ठीक आहे, क्वेश्चन मार्क. मग ह्याचं उत्तर काय येईल, दॅट लिव्हिंग वर्ड. ओके. म्हणजे माझ्या सोलनं काय जागृत केलं. आणि दुसरा क्वेश्चन कसा तयार होईल, पुढचा क्वेश्चन असा तयार होईल बघा, माय सोल जर उत्तर आणायचं असेल तर व्हॉट. ओके. व्हॉट डीड, पुढं काय येणार आहे, व्हॉट डीड दॅट लिव्हिंग वर्ड अवेकन. दॅट लिव्हिंग वर्ड आणि पुढं अवेकन येऊन क्वेश्चन संपून जाईल तुमचं. त्याचं पण उत्तर म्हणजे दोन्ही प्रश्न व्हॉटनं सुरू होतील हे लक्षात घ्या. ठीक आहे. कारण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोन्ही आपण त्यांना फाइंड आउट करू शकतो. पण इथला सब्जेक्ट जो आहे तो कसा आहे, नॉन लिव्हिंग आहे. जर लिव्हिंग असेल तर आपण काय वापरलं असतं, हू किंवा विच पण चाललं असतं. ओके. नेक्स्ट
राईट अबाउट युअर ओन एक्सपिरियन्स. डू यू रिमेंबर अन ओकेजन when you did something successfully for the first time. Write about in short 10 to 12 lines. Prepare an outline of your composition before you write it. ओके, तर तुम्हाला काय बघा, जसं आपण सक्सेस होण्यासाठी आपण पायऱ्या ठरवतो की आपण असं असं केलं, असं असं केलं आणि मी शेवटी येळ चढत इथपर्यंत गेले. पण काही गोष्टी आपल्या पहिल्या प्रयत्नात जर समजा तुम्ही यशस्वी झालात, ठीक आहे, तर तुम्ही समजा एखादी गोष्ट तुम्ही करताय, तुमचं एखादं तुमचं स्वतःचा एक्सपिरियन्स लिहायचं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही काहीतरी करताय आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्ही काय झालात, यशस्वी झालात. ओके, सो यू हॅव टू शेअर दॅट एक्सपिरियन्स. मग तुम्हाला काय वाटलं, मग तुम्ही तिथं सांगू शकता की when I was young, my elder brother was playing the bicycle. I was also very fond of playing bicycle, but I could not learn it. मी हे शिकू शकलो नाही. Then my brother motivate me. त्यानं मला खूप मोटिवेट केलं. But I was afraid that की I will fail down. Okay, but one day I make or I muster the courage and I sit on the bicycle and I could try it and I learn it. ओके, अशा पद्धतीने तुम्ही एखादा एक्सपिरियन्स तुमचा लिहू शकताय. नेक्स्ट, गॅदर मोर इन्फॉर्मेशन अबाउट द फॉलोइंग. तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळवायचे, तुम्ही याच्यासाठी गुगलचं यूज करू शकताय. ठीक आहे, काय क्वेश्चन्स आहेत बघा. डिफरंट टाईप्स ऑफ इम्पेअरमेंट दॅट लिमिट अ पर्सन्स ॲक्टिव्हिटी और मेक इट डिफिकल्ट फॉर हिम और हर टू मिक्स विथ अदर इन सोसायटी. बघा, हे आपल्याला समाजामध्ये खूप साऱ्या ठिकाणी दिसतं. एखादा जर समजा हँडिकॅप वगैरे असेल, ठीक आहे, आणि त्याला जर लोकांमध्ये इतरांमध्ये जर सामील व्हायचं असेल तर त्याला काय वाटतं, नेहमी वाईट वाटतं की आपल्यामध्ये कुठला तरी दोष आहे किंवा हे लोक आपल्याला हसतील, त्याच्यामुळे तो यांच्याबरोबर येतो का, नाही येत. तर मग अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी त्यांचे लिमिट्स ठरवून देतात त्या गोष्टी की याच्या पुढं तुला येता येणार नाही. मीन्स ह्या गोष्टींमुळं तो काय होतो, समाजामध्ये मिक्स होत नाही. ठीक आहे, तर अशा काही गोष्टी आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात. जसं की एखाद्यामध्ये व्हिज्युअल इम्पेअरमेंट्स असतं म्हणजे दिसायला अडचण असते. ठीक आहे, काही लोक कसे असतात, हेअरिंग, जसं मला वाटतं पहिल्या पेजवर आपल्या धड्याच्या सुरुवातीला दिलेत बघा काही चॅलेंजेस आणि फॅसिलिटीज वगैरे पुढं काहीतरी दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पहिला जो हे आहे लाईन आहे, तर ते सगळे डिफिकल्टीज आहेत, ते सगळे इम्पेअरमेंट्स आहेत. काहींना इंटलेक्च्युअल इम्पेअरमेंट्स असतात, रीडिंग इम्पेअरमेंट्स असतात. आपल्या वर्गामध्ये आपण बघत असतो काही मुलं असतात. ठीक आहे, तर त्या तुम्हाला फक्त कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की त्यांना काय करतात, त्या डिस्टर्ब करतात किंवा दोज आर द बॅरियर्स फॉर देअर progress or to mix with the other. Next, B1, how modern technology can be used to overcome these problems. म्हणजे ह्या प्रॉब्लेम्सवरती जर आपल्याला ओव्हरकम करायचं असेल, मात करायची असेल, सो हाऊ मॉडर्न टेक्नॉलॉजी इज युजफुल. म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर आपण कशा पद्धतीनं करू शकतो. वी नो देअर आर मेनी मॉडर्न थिंग्स विच कॅन बी यूज टू डेव्हलप द सिच्युएशन्स. म्हणजे ह्या सिच्युएशन डेव्हलप करायला खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण काय करू शकतो, वापरू शकतो. टेलिकम्युनिकेशन आहे. ओके, खूप सारे डिव्हायसेस आहेत, डीप लोकांना युजफुल असतील अशा खूप साऱ्या हे आहेत. किंवा म्हणजे आंधळा जर असेल तर त्यासाठीच ते वेगवेगळ्या स्टिक्स आहेत, त्या स्टिक्समुळं त्यांना चालताना पुढं काय आहे का, अशा पण काही खूप साऱ्या गोष्टी काय झालेल्या आहेत, डेव्हलप झालेल्या आहेत. सो दॅट टेक्नॉलॉजी कॅन बी यूज टू मेक इट पॉसिबल टू, आपण असं म्हणूयात की त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर ते काय करू शकतील, ओव्हरकम करू शकतील. ओके, म्हणजे ह्या फॅसिलिटीज त्यांना, ह्या रिक्वायरमेंट्स त्यांना आपण काय केल्या पाहिजेत, प्रोव्हाइड केल्या पाहिजे. त्याचबरोबर स्पीच असतात काही, तर त्या स्पीच त्यांना कळावे त्याच्यासाठी काय करता येईल का. देन काही स्पेशल एक्सप्रेशन्स आपल्याला त्यांना हे करता येतील का. मग त्याच्यासाठी आपण टी व्हीमध्ये वगैरे सुद्धा बघत असतो पहा, काही म्यूट लोक असतात की जे न्यूज सांगत असतात आणि दुसरे काय करत असतात, फक्त त्याच्या त्या हावभावावरनं, त्याच्या हाताच्या हालचालीवरनं ते पुढच्याला सांगत असतात. मीन्स दॅट इज मोटिवेशन टू मिक्सअप विथ अस, आमच्याबरोबर या, हे सांगणारं ते मोटिवेशन असतं. नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युझिंग युअर ओन आयडियाज. तुम्हाला तुमची स्वतःची आयडिया वापरून हे वाक्य काय करायचं, पूर्ण करायचं. द मोस्ट इम्पॉर्टंट डे आय रिमेंबर इन माय लाईफ इज द वन ऑन विच. इथं तुम्हाला कुठलंही वाक्य, तुमच्या आयुष्यातला तो महत्त्वाचा दिवस की मला तोच आठवतो. मग तुम्ही सांगू शकाल, समजा तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला भेटलात, तो दिवस मला माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा वाटतो. ओके, तर तो सांगेल की विच आय मेट माय फ्रेंड गोविंद. ओके,
म्हणजे तुमचं वाक्य पुढं तुम्ही काय करू शकता, कंटिन्यू करू शकता. विच आय मेट माय फ्रेंड, ओके, माय फ्रेंड गोविंद. ओके, तुम्ही असं कुठलंही वाक्य त्या ठिकाणी काय करू शकता, टाकू शकता. त्याला काय आपल्याला धड्यातलंच टाका असं नाही आहे, तुम्हाला ओन आयडिया, तुमच्या स्वतःच्या आयडियानुसार टाकायचं आहे. आय डिड नॉट नो व्हॉट शुड बी डन, काय करावं हेच मला कळत नव्हतं, तुम्ही वाक्य टाकू शकताय. वन डे वाईल आय वॉज प्लेईंग, एक दिवस जेव्हा मी खेळत होतो. ओके, मग तुम्ही सांगू शकाल काय की वन मोटर बाईक केम अँड डॅश मी, म्हणजे माझ्या अंगावर आली आणि मला काय केलं, उडवलं. अशा पद्धतीचं वाक्य तुम्ही करू शकताय. आय रिअलाइज व्हॉट इज द रिअल कम्युनिकेशन, म्हणजे मी त्याच्याशी बोलताना मला कळालं की त्याची भाषा बघून की खरं कम्युनिकेशन काय असतं. अशा पद्धतीचं वाक्य टाकू शकता तुम्ही. आय डू नॉट रिमेंबर, मला लक्षातच येत नव्हतं, व्हॉट शुड बी डन, काय केलं जावं. ओके, असं वाक्य तुम्ही टाकू शकताय. नेक्स्ट आहे लँग्वेज स्टडी, ज्याच्यामध्ये फाइंड 3 एक्झाम्पल्स ऑफ फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. आता तुम्हाला किती सोपं आहे बघा हे. काय करायचं, प्रत्येकाचे 3-3 एक्झाम्पल तुम्हाला शोधून काढायचे. आर्टिकल जिथं ए, ॲन किंवा द वापरले अशी 3 वाक्य तुम्हाला तुमच्या धड्यामधून शोधून काढायचे आहेत आणि लिहायचे. ह्याच्यात काहीही अवघड नाही. तुम्ही सहज कुठला जरी एक पॅसेज बघितला, रँडमली जरी तुम्ही घेतला, तरी त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं ना कुठं आर्टिकल्स वापरलेलं 100% दिसणार. ओके, बघा इथंच पहिलंच वाक्य आपण जरी बघितलं, वी वॉक डाऊन द पाथ. ओके, आलं वाक्य, द आलं. तसंच तुम्ही अजून कुठं जर बघितलं तर तुम्हाला अचं वाक्य दिसेल, कुठंतरी ॲनचं वाक्य दिसेल. तुम्ही सहज ती वाक्य शोधून काढू शकता. आय होप की हा जो हे जे आहेत क्वेश्चन ते तुम्ही काय करू शकाल, सोडू शकाल. नेक्स्ट आहे तुम्हाला कंपाऊंड वर्ड्स. तुम्हाला 3च एक्झाम्पल लिहायचे कंपाऊंड वर्डचे सुद्धा. आता कंपाऊंड वर्ड म्हणजे काय की 2 वेगवेगळे अर्थ असणारे शब्द ज्यावेळेस एकत्र येतात आणि त्यांच्यापासून एक नवीन शब्द तयार होतो. जसं आपल्याला एक एक्झाम्पल दिले बघा, वेल, ओके, विहीर, आणि हाऊस 2 वेगळे शब्द आहेत, पण हा शब्द तुम्हाला एकत्र दिलेला आहे वेल हाऊस म्हणून. ठीक आहे, मग हा झाला कंपाऊंड वर्ड. ठीक आहे, मग असे शब्द तुम्हाला काय करायचे, तुमच्या धड्यामधून शोधायचे. ते सुद्धा तुम्हाला शोधणं अगदी 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 सोपं जाणार. ह्याच्यात सुद्धा काहीही अवघड तुम्हाला दिसणार नाही आणि खूप सारे शब्द आपण हे करताना पाहिलेले आहेत की ते तुम्ही सहज शोधू शकता. काही शब्दांच्या मध्ये डॅश असतो, काही शब्दांमध्ये नसतो. जसं क्लासवर्क, नोटबुक, क्लासमेट. ओके, हे जे शब्द आहेत त्यांना आपण कंपाऊंड वर्ड्स म्हणतो. नेक्स्ट आहे प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय तर विथ ING. ओके, फक्त ING लागलेले जे काही शब्द आहेत, वर्ब्स आहेत, ते तुम्हाला कोणतेही 3 लिहायचे आहेत. तुम्ही ते सुद्धा लिहू शकताय, काही अवघड नाही. अँड द लास्ट वन इज पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल मीन्स व्हॉट, ॲक्च्युली इट इज कॉल्ड V3. आपण लँग्वेज ज्यावेळेस ग्रामर शिकतो त्यावेळेस त्याला V3 म्हणतो, म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. ओके, जसं अवेकंट शब्द आलेला आहे पहा कुठंतरी. ठीक आहे, अवेकंट ED लागून आलेला आहे. असे V3 असणारे शब्द, हॅडच्या, हॅवच्या किंवा हॅडच्या पुढे येणारे जे शब्द आहेत त्यांना आपण काय म्हणतोय, V3 म्हणतोय. ओके, सो द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, व्हॉट लेसन डू यू लर्न फ्रॉम दिस स्टोरी. ह्या स्टोरीपासून तुम्ही कोणता लेसन शिकलात, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. कारण ही स्टोरी खूप मोटिवेशनल आहे. इट इज नॉट अ जोक की आपण वयाच्या 2ऱ्या वर्षी आपली दृष्टी गमावून बसलोय अँड फ्रॉम दॅट डे टू दॅट 5 years, म्हणजे जोपर्यंत ती तिला भेटते तोपर्यंतचा तो कालावधी, जसं त्या शिपसारखं वर्णन केलं आहे. आणि देन त्याच्यानंतर काय आयुष्यामध्ये बदल घडले. खूप मोटिवेशनल स्टोरी आहे. तर याच्यातून काय आपल्याला शिकायला भेटतं की वी कॅन ओव्हरकम एनी सिच्युएशन ऑन एनी सिच्युएशन. कुठली जरी वाईट परिस्थिती आली तरी आपण त्याच्यावर आपण काय करू शकतो, मात करू शकतो. ओनली द होप्स वी हॅव टू बी फिल विथ. आपण त्या होप्सनं भरलेलं असलं पाहिजे. नेक्स्ट इज ओके, सो तुम्हाला एक लिंक मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये की इफ यू वॉन्ट टू लिसन द स्पीच ऑफ हेलन केलर, सर्च ऑन यूट्यूब. तुम्ही यूट्यूबवर सर्च करून ह्या लिंकनं तो व्हिडिओ बघू शकता की त्यांना आपल्या स्वतःला कसं व्यक्त केलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीनं तुमच्या 4 पार्टमध्ये हेलन केलर आणि ॲनी सुलिव्हन हा जो चॅप्टर आहे तो आपण कव्हर केलेला आहे. आय होप की हे 4ही पार्ट्स तुम्हाला खूप मदत करतील. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.